भोंदू अशोक खरातची पोलखोल करण्याच्या नादात अंजली दमानियाज कायद्याच्या कचाट्यात सापडल्या। खरात कोठडीत गेलाय, पण दमानियांनाही 3 वर्ष तुरुंगाची हवा खावी लागणार का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण दमानियांनी प्रकरणच तसं समोर आणलंय। भुजबळ अजितदादांना सळो की पळो करून सोडणाऱ्या दमानियांना खरात प्रकरण मात्र अंगलट आलंय। दमानिया खरातचं आणि त्याच्या नेटवर्कचं बीक फोडायला गेल्या, पण स्वतःच कायद्याच्या कचाट्यात सापडल्यात। आता स्पष्टीकरण देता देता दमानियांना भर पत्रकार परिषदेतच रडू कोसळलंय। म्हणजे प्रकरण किती शेकलंय याचा अंदाज तुम्हाला आला असेल। आणि हे सगळं झालंय सीडीआर या 3 अक्षरांमुळे। सीडीआर म्हणजे काय? दमानियांनी लीक केलेल्या सीडीआर मध्ये फडणवीस सरकारमधील कोणाकोणाची नावं आली आहेत, दमानिया कायद्याच्या कचाट्यात कशा सापडल्यात, दमानियांवर कारवाई केल्यास जुन्या प्रकरणामुळे फडणवीसही अडचणीत येणार का, हा सगळा गुंता आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। साध्या सोप्या शब्दात सीडीआरची बाराखडी उलगडून दाखवणार आहोत, त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी। कोणत्याही प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल तर घटनाक्रम समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं। त्यामुळे सुरुवातीलाच आपण हा नेमका प्रकार काय ते जरा समजून घेऊ। अंजली दमानिया स्वतःच कशा फसल्या? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या त्यांच्या थेट आणि आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखल्या जातात। नाशिकचा लिंग पिसाट व्हिडिओ क्लिपवाला बौद्धबाबा अशोक खरात याच्या संपर्कात राज्यातील अनेक बडे राजकीय नेते अधिकारी होते। याच नेटवर्कची पुराव्यासह पोलखोल करण्यासाठी दमानियांनी चंदीगडहून स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि खरातचा सीडीआर जगजाहीर केला। त्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली। दमानियांना ही अत्यंत गोपनीय माहिती कशी मिळाली असाच प्रश्न सगळीकडे विचारला जाऊ लागला। याबद्दलच पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी ही सर्व माहिती मिळवली। पण तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांनी आणि सायबर तज्ञांनी या दाव्यातील फोलपणा उघड केला आणि अशी माहिती केवळ एका सॉफ्टवेअरमधून मिळू शकत नाही हे सिद्ध केलं। तेव्हा दमानियांनी आपली भूमिका अपडेट केली, भूमिकेत सुधारणा केली आणि आपली भूमिका बदलली। दुसऱ्या स्पष्टीकरणात त्यांनी सांगितलं की चंदीगडला असताना एका अज्ञात आणि अनोळखी खासगी गुप्तहेराने त्यांना ही माहिती पाठवली। त्याची खातरजमा आपण याच्या मदतीने केली। तसंच राज्याचे पोलीस प्रमुख सदानंद दाते यांनाही ती माहिती पाठवली। पण दमानिया यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या दाव्यातील भूमिकेत मोठी तफावत आहे। त्यांच्याकडील माहितीच्या सत्यतेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर संताप होता आणि त्यांना चक्क रडू कोसळलं। आपण कोणालाही जाणीवपूर्वक लक्ष करत नाही हे सांगताना त्यांनी डोळ्यात अश्रू आणून विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला। पण सीडीआरची माहिती लीक केल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली। दमानिया कायद्याच्या कचाट्यात सापडल्यात। सीडीआर काढणं बेकायदेशीर आहे का? कायदा काय? सध्या या राजकीय आरोप प्रत्यारोपाकडे वळण्यापूर्वी एक सजग नागरिक म्हणून आपल्याला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे सीडीआर काय असतो आणि आपला भारतीय कायदा याबद्दल काय सांगतो हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। अनेकदा आपण बातम्यांमध्ये हा शब्द ऐकतो, पण त्याची तांत्रिक आणि कायदेशीर बाजू आपल्याला माहित नसते। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अशी एक तांत्रिक नोंद असते ज्यामध्ये कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून कधी कोणाला किती वाजता आणि किती वेळ फोन केला याचा सविस्तर अहवाल असतो। यात येणारे कॉल्स, जाणारे कॉल्स आणि मेसेजची माहिती असते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की एखाद्या व्यक्तीचा असा सीडीआर अहवाल कुणीही काढू शकतं का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही। निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी खुशालचंद बाहित यांच्या मते एखाद्या व्यक्तीच्या फोनचा अहवाल बेकायदेशीरपणे मिळवणं हा थेट त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आणि गोपनीयतेवर घातलेला घाल आहे। आपल्या भारतीय संविधानातील 21व्या कलमानुसार प्रत्येक नागरिकाला गोपनीयतेचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे। जेव्हा कोणी तिसरी व्यक्ती परस्पर तुमचा सीडीआर काढते तेव्हा या मूलभूत अधिकाराचं थेट उल्लंघन होतं। भारतीय तार कायदा या अतिशय कडक कायद्याच्या 25व्या कलमानुसार दुसऱ्याचा कॉल अहवाल अनधिकृतपणे मिळवणं हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा आहे। या गुन्ह्यासाठी संबंधिताला तब्बल 3 वर्षाची कैद होऊ शकते। इतकंच नाही तर ज्या कंपनीतून ही बेकायदेशीर माहिती बाहेर काढली जाते ती मोबाईल कंपनी सुद्धा समान दोषी मानली जाते। ज्या व्यक्तीचा सीडीआर काढलाय ती व्यक्ती या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करू शकते आणि गोपनीयतेचा भंग झाल्याबद्दल न्यायालयात नुकसान भरपाईचा दावाही ठोकू शकते। मग पोलिसांकडे ही माहिती कशी जाते किंवा पोलीस सीडीआरची माहिती कशी मिळवतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं साधं सोपं उत्तर आहे पोलिसांना सीडीआर मिळवण्याचा अधिकार आहे। कायद्याने केवळ पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच, तेही एखाद्या गुन्ह्याच्या गंभीर तपासासाठी आणि योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचं पालन करूनच असा अहवाल मिळवण्याचा अधिकार आहे। त्यामुळे दमानिया यांनी जी माहिती सार्वजनिक केली ती कायद्याच्या कसोटीनुसार पूर्णपणे अवैध ठरते। कोणाचे रेकॉर्ड लीक झाले? कायदा इतका कडक असतानाही दमानियांनी अनेक बड्या नेत्यांची नावं जाहीर केली। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पासून ते मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांच्या कॉल्सचा गौप्यस्फोट केला। तसंच समता नावाच्या पतसंस्थेकडून आलेल्या शेकडो मेसेजचा दाखला देत यामागे मोठी आर्थिक उलाढाल असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। पण यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दमानिया यांना चांगलंच कात्रीत पकडले। अंधारेंनी विचारलं की दमानिया यांनी सुरुवातीला केवळ फडणवीस विरोधी गटाला कसं लक्ष केलं? खरात सोबत देशाचे गृहमंत्री अमित शहांचा फोटो असूनही त्यावर दमानिया गप्प का
आहेत. एका अज्ञात गुप्तहेराने दिलेल्या माहितीनुसार दमानी यांनी शहानिशा न करता इतका चटकन विश्वास कसा ठेवला? अंधारांनी प्रश्नाचा अक्षरशः भडीमार केलाय. IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वातील SITलाही अजून न मिळालेली माहिती दमानी यांच्या हाती लागलीच कशी, असा कळीचा मुद्दा अंधारेने उपस्थित केला. नवाकाळच्या संपादक जयश्री खांडिलकर यांनी तर या प्रकरणी दमानी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अशी संवेदनशील माहिती सरकारच्या वरदहस्ताशिवाय बाहेर येऊ शकत नाही असा संशय व्यक्त केला. यामागे सरकारमधीलच बडी व्यक्ती असल्याचा त्यांचा संशय. हा CDR मुख्यमंत्री कार्यालय किंवा गृह विभागातूनच राजकीय हेतूने लीक केला गेला असावा असा अंगुली निर्देश त्यांनी केला. एकीकडे विरोधकांनी दमानी यांच्या माहितीच्या सोर्सवर शंका घेतली आहे, तर दुसरीकडे त्याच माहितीचा आधार घेत मुख्यमंत्र्यांच्या आणि इतर नेत्यांच्या चौकशीची मागणी करून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. देवेंद्र फडणवीस ही अडचणीत येणार. आता आपण या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळेल अशा भागाकडे वळूयात. या संपूर्ण प्रकरणात राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली. असा गोपनीय अहवाल कोणत्याही खासगी व्यक्तीला मिळवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हा अहवाल कोणी लीक केला आणि तो दमानी यांच्यापर्यंत कसा पोहोचला याची सखोल चौकशी राज्य सरकार करेल असा खुलासा फडणवीसांनी केला. पण इथंच थोडं इतिहासात जावं लागतंय. सोशल मीडियात बरोबर 4 वर्षापूर्वीच्या एका गाजलेल्या प्रकरणाची आठवण करून दिली जाते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याजवळ स्फोटाने भरलेली कार सापडली होती. त्यात मनसुख हिरेनची हत्या आणि सचिन वाजेंचा सहभाग याने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. याच फडणवीसांनी विधानसभेत अतिशय आक्रमकपणे सचिन वाजे यांच्यावरील आरोपाची मालिका पुराव्यासह मांडली होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा दुसरा तिसरा काही नसून वाजेच्या फोन कॉलचा CDR होता. फडणवीसांनी विधानसभेत CDRच वाचून दाखवला तेव्हा तत्कालीन सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रचंड गदारोळ केला होता. एका अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेत्याकडे आलाच कसा आणि तो कोणी लीक केला याची चौकशी करावी लागेल असा इशारा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. आता फडणवीस हे CDR लीक करणाऱ्याची चौकशी करत आहेत. तशीच भूमिका तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी घेतली होती. पण त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीस यांनी काय उत्तर दिलं होतं? त्यांनी विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे सरकारला खुलं आव्हान दिलं होतं. हा मी मिळवला CDR, करा माझी चौकशी, करा माझी चौकशी करा, गृहमंत्री माझी चौकशी करा. हो मी मिळवला CDR, माझी चौकशी करा, चला, असं थेट आव्हान त्यांनी सरकारला दिलं होतं. एक प्रकारे विरोधी पक्षात असताना त्यांनी गोपनीय माहिती बाहेर आणणं हे भ्रष्टाचार विरुद्धची पोलखोल मानली होती. माहिती मिळवण्याचा मार्ग बेकायदेशीर आहे की नाही यापेक्षा त्या माहितीमुळे उघड होणारं सत्य जास्त महत्वाचं आहे असा युक्तिवाद त्यांनी मांडला होता. पण आज जेव्हा ते स्वतः सत्तेत आहेत तेव्हा फडणवीसांची भूमिका चौकशी करण्याची आहे. पण ही चौकशी झाल्यास जुन्या प्रकरणामुळे फडणवीस हे अडचणीत सापडू शकतात. दमानी यांच्या न्यायानं फडणवीसांच्याही चौकशीची मागणी होऊ शकते. थोडक्यात काय तर पुरावा स्वतःच्या बाजूने असतो तेव्हा तो क्रांतिकारी वाटतो, पण तोच पुरावा अंगलट येतो तेव्हा कायद्याची आठवण होते. अशी दुटप्पी भूमिका या निमित्तानं उघड केली. पण हाच आजवरचा राजकारणाचा खरा इतिहासही राहिलाय. असं असलं तरी मुख्यमंत्री फडणवीस दमानी यांची चौकशी लावणार का हा प्रश्न तसाच आहे. दमानी यांच्या चौकशीतून निव्वळ CDRचं प्रकरणच नाही तर खरात प्रकरणातील पोलिसांना सापडलेल्या व्हिडिओ क्लिप कुणी लीक केल्या याच्या सूत्रधारापर्यंत पोहोचते. तुम्हाला काय वाटतं? दमानी यांची चौकशी होईल की सत्य उघड केलं म्हणून कांडोळा केला जाईल? दमानी यांची चौकशी झाल्यास फडणवीस जुन्या प्रकारात अडचणीत येतील का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हे सखोल आणि रोखठोक विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रमंडळींना लिंक शेअर करा आणि अशा सखोल माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.